ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत या बॅग डिझाईनचा फ्रंट भाग बघणार आहोत। या बॅग डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा एंड स्क्रीनला देते, तर तो व्हिडिओ नक्की बघा। आणि याच व्हिडिओचा आपण फर्स्ट म्हणजे फ्रंट पार्ट बघणार आहोत। याच्यासाठी टोटल उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। बॅकची 14 घेतली होती, तर इथे आपल्याला 15 घ्यायची आहे उंची। मुंडा शोल्डर घेतलेला आहे 7 इंच आणि सेम अजून एक डॉट खाली लावून घेतला 7चा आणि ही लाईन आहे ही आपल्याला उभी ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि यानंतर आपल्याला पहिला हे 2 पॉइंट देऊन घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊ। तर बघत आहात त्याप्रमाणे 7 वरती डॉट पॉइंट लावून घेतले आणि एक लाईन ड्रॉ केली। मुंडा खोली आपण घेतलेली आहे 7 इंच, तर बघा या पद्धतीने 7 इंच घेतलेली आहे आपण। आणि इथे आपल्याला आता चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे। चेस्ट आहे 36, 36चा चौथा भाग येतो 9 इंच आणि याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग आपल्याला घ्यायचं आहे। तर आणि त्याच्या अगोदर बघा आपण इथे 1 इंच आत घेतलेला आहे। जिथे आपण 7 वरती मार्क केलं होतं तिथून 1 इंच, मोठ्यांसाठी 1 इंच हे कंपल्सरी घ्यायचं आहे तुम्ही, आणि लहान असतील तर त्यांच्यासाठी पाऊण इंच घ्यायचं आहे आतमध्ये। आता इथे आतल्या पट्टीसाठी आपण 2 इंच मार्क करणार आहोत। तयार आपली ही 1 इंच किंवा 1.25 इंच पट्टी राहील। फ्रंटची शिलाई जाईल आणि मुंड्याकडच्या बाजूला मुंड्यात शिलाई जाईल। यानंतर ही पट्टी साधारण 1.25 इंचपर्यंत तयार राहील। याच्यासाठी आपण इथे 2 इंच मार्क केलं मुंड्याकडच्या बाजूने आणि तेच नेला आपण गळ्यापर्यंत। आता इथे आपल्याला गळारुंदी, फ्रंटची गळारुंदी 3.5 इंच घ्यायची आहे। तर बघा 3.5 वरती मार्क लावून घेतले आणि लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या, बॉक्स बनवून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी 1-1 इंच मार्क करायचे। बघा इथे 1 इंच आणि वरच्या बाजूतून 1 इंच आणि बरोबर मधल्या पोर्शनमध्ये हा कर्व शेप देऊन घ्यायचा। यामुळे बोटनेक खूप सुंदर बसतो, गळ्याला कुठेही लूज वगैरे पडत नाही। आणि बघा यानंतर आपल्याला फ्रंटचा गळा आहे तो 6 इंच तयार हवा आहे, तर 6.5 वरती मार्क केला आणि खालच्या बाजूनी गळारुंदी आपण घ्यायची आहे 2.5 इंच। आणि यानंतर हा भाग आहे तो आपल्याला बघा 2.5 पासूनचा जो भाग येतो तो आपल्याला गोल शेप देत आपल्याला आत्ताच्या 2 इंचाची जी लाईन आपण घेतली खालपर्यंत त्या लाईनशी मिळवायचा आहे। तर हा गोल शेप येईल। आणि जर तुम्हाला हार्ट शेप हवा असेल तर बघा या पद्धतीने वरच्या बाजूनी कर्व शेप घ्यायचा आहे, ज्यामुळे इथे बरोबर हार्टचा शेप आपल्याला आपल्या ब्लाऊजमध्ये तयार होईल। तर यामध्ये तुम्ही इथे गळ्यांमध्ये कोणतीही डिझाईन घेऊ शकता, पानगळा घेऊ शकता किंवा अजून इथे छोटे छोटे कर्व घेऊन डिझाईन घेऊ शकता। तर इथे आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि अर्धा इंच लूजिंग घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर मी इथे 10 वरती कारण अर्धा इंच आपल्याला आहे ते टक्ससाठी घ्यायचं आहे एक्स्ट्रा। आणि यानंतर पुढे आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। मार्क केलं आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। तुमची जी पण चेस्ट असेल त्याचा चौथा भाग करा, त्याच्यामध्ये अर्धा इंच लूजिंग मिक्स करा आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन। टक्स पॉईंट घेताना बघा चौथा भाग अधिक 1 इंच करायचं। इथे 36 छाती आहे, 36चा चौथा भाग येतो 9 मध्ये 1 इंच प्लस केलं 10 आले आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईचं घेतलं 10.5 वरती मार्क केलं। आणि इकडे आपण टक्स पॉईंटसाठी छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे आणि अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे, कारण इथे शिलाईसाठी पोर्शनमध्ये आपल्याला लागणार आहे म्हणून। खालच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे वरच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे अंतर। आणि खालून जे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं ते बघा मी या पद्धतीने आडवे डॉट देऊन दाखवलेला आहे। आणि हा जो पोर्शन आहे तो बरोबर आपल्याला मुंड्यामध्ये नेऊन मिळवायचा आहे। आणि दोन्हींमधला टक्स घ्यायचा आहे आपल्याला साधारण 3 इंचांचा। तर बघा 3 इंचांचा टक्स घेण्यासाठी या पद्धतीने आपल्याला कर्व शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। अगदी फ्री हँडनी घेतला तरी चालतो, या शेपमुळे आपल्याला फिटिंग खूप छान येतं। आणि इथे आता कंबर घेराचं मेजरमेंट आपल्याला जुळवायचं आहे। तर टक्सचा मधला पोर्शन आहे ते अंतर सोडून द्यायचं आणि तिथून पुढे आपल्याला हे 8.5चं कंबर घेतली, म्हणजे 34 इंचांची कंबर आहे 8.5 आणि त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन असं हे मार्किंग आखून घ्यायचं आहे। मधला टक्स आहे तो सोडून द्यायचा, जसा मी मगाशी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने करा। व्हिडिओ एकदा कळाला नाही तर दोनदा बघा आणि त्या पद्धतीने करा। तुमचा ब्लाऊज खूप सुंदर होणार आहे
आणि कसा झाला हे तुम्ही मला कमेंटमध्येही जरूर सांगणार आहात, कारण या पद्धतीने फिटिंग एवढं सुंदर बसतं की तुम्ही दुसरा कुठला व्हिडिओ बघणारच नाहीत. हाच व्हिडिओ सेव्ह करून ठेवाल आणि या पद्धतीने तुम्ही कटिंग कराल. आणि यामध्ये मी कस्टमरच्या सोयीनुसार ना बघा, असे जेव्हा नेटचे ब्लाऊज असतात त्यावेळेला हुक पाठीमागे आपल्याला पिन वगैरे करता येत नाही, कारण नेटवरती पिन लावली की खराब होतो ब्लाऊज. म्हणून आपण त्याच्यासाठी ही 1.25 इंचाची पट्टी आपण ही वरपर्यंत ठेवलेली आहे. अदरवाईज तुम्हाला ही पट्टी नको असेल तर तुम्ही डायरेक्ट कर्व शेप अगदी गळ्याच्या ह्याच्यापर्यंत पाठी म्हणजे मुंड्याच्या बाजूला नेऊन मिळवू शकता आणि त्या पद्धतीने कटिंग घेऊ शकता. फिटिंग खूप सुंदर बसतं या ब्लाऊजचं, तुम्ही नक्की ट्राय करा. याच प्रमाणात आपल्याला मेन फॅब्रिक आणि नेटचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. इथे जो नेटचा मेन फॅब्रिकचा कपडा आहे त्याचा शायनिंगचा भाग आपल्याला नेटच्या बाजूला आला पाहिजे, या हिशोबाने आपण इथे हा जोडून घेणार आहे. आणि बघा या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर जिथं कर्व आहे तिथे चून द्यायची, कट द्यायचा आणि आतल्या बाजूला हा पोर्शन या पद्धतीने घालवायचा आहे. तर बघा आता हा चकचकीत भाग बरोबर आपला वरती आलेला आहे, जो याच्यावरती आपण नेट लावणार आहोत. तर या पद्धतीने आपण नेट लावायच्या अगोदर पूर्ण ब्लाऊजला मोठी 5ची टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला इथे आता नेट लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं पूर्ण फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं, ते विसरायचं नाही, त्याच्यामुळे मग पुढे पुढे खूप गोंधळ येत राहतात. आता आपण नेट बरोबर हे आता शिवलेला पार्ट आपण बनवणार आहोत. तर याच्या अगोदर आपण जे जे मार्किंग केलं होतं त्याचं थोडंसं डार्क करू आणि अपोजिट साईडला त्याचा ठसा उमटवून घेऊया. तर बघा इथे मी वेगळा म्हणजे खडू वापरला आहे, त्यामुळे इकडच्या बाजूला अगदी व्यवस्थित मार्किंग आलेलं आहे. आणि गळ्याकडच्या बाजूला आहे तिथे आपण अर्धा ते पाऊण इंचाचा टक्स घेणार आहोत, की ज्यामुळे ब्लाऊज बसायला अगदी खूप सोपं जातं. तर या पद्धतीने पहिला टिप मारून घ्यायच्या, बघत आहात त्याप्रमाणे. जे आपण आत्ता मध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे, कारण तो कटमध्ये आपला पोर्शन जाणार आहे. आणि म्हणून बघा या पद्धतीने कट करायचा आणि मधून अगदी सेंटरनी व्यवस्थित शिलाई कट न करता आपल्याला हा पोर्शन कट करायचा आहे. तर यानंतर कटोरीचा पोर्शन आहे तो आपल्याला ब्लाऊजला लावून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने बघा कटोरीचा पोर्शन ओढायचा नाही, जो काही भाग शिल्लक राहणार आहे तो ठेवून द्यायचा. त्यानंतर तो भाग एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला कट करून टाकता येतो, पण ओढाओढ करायची नाही, त्यामुळे आपल्याला ब्लाऊजची फिनिशिंग खूप खराब दिसते. तर बघा या पद्धतीने खूप सुंदर असा पफ आलेला आहे. सेम दुसऱ्या बाजूलाही याच पद्धतीने आपल्याला टक्स लावून घ्यायचे आहेत. आणि बघा जो आपण मगाशी कट केलेला पोर्शन होता अस्तरचा तो इथे ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जिथे आपण गळा मार्क केला होता तो तेवढाच आपल्याला कट करायचा आहे. तर हा कट केल्यानंतर याच्यावरती आपण तिरक्या पट्ट्यांचा गोट देणार आहोत. तर हे ट्रान्सपरंट आहे, त्यामुळे हा जो हातांसाठी किंवा त्याच्या ड्रेसमध्ये जो कपडा आहे तोच अगदी आपण घेणार आहोत, ड्रेसच्या मेन फॅब्रिकचा, ब्लाऊजच्या मेन फॅब्रिकचा. आणि 1 इंचाच्या अशा तिरक्या स्ट्रीप काढून घ्यायच्या, ह्या डबल फोल्ड करायच्या आणि टीप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने टीप देऊन झाल्यानंतर सर्व गळ्याला नॉचेस द्यायचे आहेत. आणि आता आपण गळा आणि फ्रंट आणि बॅक आता जोडणार आहोत, ज्याचा बॅकचा डिझाईनचा पोर्शन मी या अगोदर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. जर कोणी तो बघितला नसाल तर त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, किंवा व्हिडिओच्या एंड स्क्रीनला त्याचा व्हिडिओ तुम्हाला देते, की ज्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल. आणि बघा या पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचे अगदी फिनिशिंगने. खूप सुंदर आहे ही पद्धत, ज्यामुळे आपल्याला इथे शोल्डरच्या ठिकाणी खालीवरपणा येत नाही. अगदी खूप सुंदर आणि प्रोफेशनल पद्धत आहे ही, की स्टिचिंग म्हणजे आता बघा या पद्धतीने जेव्हा आपण फ्रंटच्या पोर्शनचा जो पोर्शन आता जोडला होता तो बरोबर त्या बॅकच्या मागे नेऊन लावायचा आणि त्यानंतर टीप द्यायची. आणि यानंतर जेव्हा आपण हा पोर्शन पलटवू त्यावेळेला बरोबर आपली जागा तिथे फिनिशिंगने तयार झालेली असेल. तर याच अशा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते.
तुम्हालाही त्याचा झाला तर फायदाच होईल. आणि जर काही यातून तुमच्या शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, आपण त्या शंकांचे अगदी प्रॉपर निरसन करूयात. तर बघा या पद्धतीने करून घेतल्यानंतर एकतर तुम्ही फ्रंटला मध्ये टक्स देऊ शकता, किंवा जर तुम्हाला टक्स नको असेल तर बघा या पद्धतीने पट्टी लावून बघितला तर काही पोर्शन आपला फ्रंटला लटकल्यासारखा दिसतो. आणि हा जेव्हा असाच ठेवून आपण टीप म्हणजे खालची पट्टी लावली तर तो भाग दिसायलाही खूप विचित्र दिसतो आणि खूपच लटकल्यासारखा दिसतो. तर ते न करता इथे आपण खालच्या बाजूनी कट करून घेतलं पट्टी ठेवून, आणि त्यांचं ब्लाऊज आहे ते रेडी होईल. तर पाठीची पट्टी आपल्याला इथे लावून घ्यायची आहे, प्रेस टीप देऊन घ्यायची आणि हा पोर्शन आतल्या बाजूला लावून त्याच्यावरती 5ची टीप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपलं रेडी होईल. याच्या स्लीव्ज आहेत त्या अगदी नॉर्मल आहे, त्याच्यामुळे त्याचा मी व्हिडिओ केलेला नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते कोणती स्लीव्ज तुम्ही इथे वापरू शकता. आणि यानंतर आपल्याला बघायचं आहे खाली वर झाला असेल कुठला पोर्शन बॅकचा फ्रंटचा तर तो पहिला इक्वल करून घ्यायचा आणि मग हात लावायचे आहेत. तर हात लावल्यानंतर ब्लाऊजचा लुक आहे तो अजूनच खूप सुंदर झालेला आहे. आणि फिटिंगची ही टिपसुद्धा शिकून जरूर घ्या. जी बघत आहात ते पहिल्यांदा सेंटर काढायचा, सेंटरवरती आपल्याला बॅक हुक लावणार आहोत, ती पट्टी व्यवस्थित अटॅच करायची, पिनअप करून घ्यायची थोडक्यात. आणि त्यानंतर आपल्याला फिटिंग टाकायचं आहे की जर कुठल्या दोन्ही बाजूला एक्स्ट्राचा पोर्शन असेल तर तो बाहेरच्या बाजूला निघून जाईल आणि आपला ब्लाऊज रेडी होईल. तर बघा या पद्धतीने हा आपला ब्लाऊज रेडी